नमस्कार, जय हिंद भावांनो. आर्मी एमईएस भरती 2024 तर्फा 41,822 जागांसाठी आर्मी एमईएसची जी आहे मित्रांनो भरती निघत आहे. तर आर्मी एमईएस या भरतीचं जे आहे मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आलं होतं मित्रांनो 41,822 जागांसाठी. तर जुलै महिन्यामध्ये या भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन आलं होतं आणि जेव्हा सुद्धा मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन निघत असते कोणत्या भरतीचं तर ते भरती मित्रांनो कन्फर्म असते. ठीक आहे. तर या आर्मी एमईएस भरतीला जे आहे मित्रांनो मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस सुद्धा म्हटलं जाते आणि ही जी भरती आहे मित्रांनो रेग्युलर आहे, परमनंट भरती आहे. असं नाही की बा अग्निवीर अंतर्गत येते, तर परमनंट भरती आहे मित्रांनो आर्मी एमईएसची. ठीक आहे. तर आतापर्यंत या भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले नाही आहे. ठीक आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर आर्मी एमईएस या भरतीचे फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे. आणि आर्मी एमईएस या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे फक्त 10वी पास हो. ठीक आहे. तर पहा मित्रांनो आतापर्यंत जेवढ्या आर्मीच्या भरत्या झाल्या होत्या तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं मित्रांनो आर्मी भरतीमध्ये लागण्याचं स्वप्नच राहिलं. कारण की वयोमर्यादा आर्मीमध्ये आता खूप कमी ठेवण्यात आली आहे, 17.5 ते 21 वर्षापर्यंत ठेवण्यात आलं आहे. तर तुमचं जर जास्त वय असेल तर तुम्हाला मित्रांनो आर्मी एमईएस या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. कारण की या भरतीमध्ये एज लिमिट जास्त असते. तर आर्मी एमईएस मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस ही भरती मित्रांनो कधी निघणार आहे याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड असते की सर्वात आधी लेखी परीक्षा असते. उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आर्मी एमईएस या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून जे 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा कोणतीही भरती जर मित्रांनो निघत असली तर त्या भरतीची माहिती मी तुम्हाला सर्वात आधी देत असतो. कारण की जेणेकरून तुमचा सुद्धा मित्रांनो अभ्यास झाला पाहिजे. तुमची जर चांगली तयारी झाली, चांगला अभ्यास झाला तेव्हाच मित्रांनो तुमचं त्यामध्ये सिलेक्शन होणार आहे. नाहीतर काही कसे महारथी राहते मित्रांनो, जेव्हा फॉर्म भरणे चालू होते आणि तेव्हाच फॉर्म भरते आणि तेव्हापासूनच अभ्यासाला लागते. तर तुम्ही सांगा 1-2 महिन्यामध्ये जर मित्रांनो तयारी केली तर कसं काय सिलेक्शन होणार आहे. तर मी तुम्हाला भरतीच्या अगोदरपासूनच सांगत असतो की ही भरती निघते म्हणून, जेणेकरून तुमची सुद्धा चांगली तयारी होणार आहे आणि तुमचंच मित्रांनो त्या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असते. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, ज्या पण मुलांचं आतापर्यंत आर्मी भरतीमध्ये सिलेक्शन झालं नाही, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचं आर्मी भरतीमध्ये लागण्याचं स्वप्न राहिलं. कारण की अगोदर काय होतं, रेग्युलर आर्मीची भरती व्हायची, पण मित्रांनो 2018-19 मध्ये लॉकडाऊन आलं होतं. त्यामुळे मुलांना जे जीडीची भरती भेटत आहे 3, तर ते 3ही चान्स मुलांचे गेले होते जीडीचे. कारण की 3 वर्ष जे मित्रांनो आर्मीची भरती निघाली होती 2019 मध्ये निघाली होती, 2020ला निघाली होती, 2021ला सुद्धा निघाली होती. तर हे 3 वर्ष जे मित्रांनो भरती निघाली होती आणि भरती निघाली नाही तर त्यानंतर जे मित्रांनो अग्निवीर योजना जे मित्रांनो लागू करण्यात आली होती, त्यामध्ये सुद्धा वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षात होता. तर त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नाही. तर पहा मित्रांनो टेन्शन घेऊ नका, ज्यांचं सुद्धा आर्मी भरतीमध्ये लागण्याचं स्वप्न राहिलं असेल तर पहा आर्मी एमईएसची ही भरती मित्रांनो तुम्हाला भेटणार आहे पाहायला. ठीक आहे. तर पहा आर्मी एमईएस या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता आहे फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. तर आर्मी एमईएस मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस ही भरती कधी निघणार आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे. तर पहा आर्मी एमईएस ही जी भरती आहे मित्रांनो फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला एक तर पाहायला भेटणार आहे, किंवा मग मित्रांनो मार्च महिन्यामध्ये तुम्हाला हे भरती पाहायला मिळणार आहे. तर आर्मी एमईएस मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस ही जी भरती आहे मित्रांनो मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मार्च महिन्यापर्यंत जे या भरतीचे फॉर्म भरणे चालू होऊ शकते. तर आपापली तयारी चालू ठेवा, कारण की ही भरती निघण्याचं मित्रांनो सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो 2024च्या निवडणुका. ठीक आहे. तर 2024च्या निवडणुका होण्याच्या अगोदरच मित्रांनो या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर आतापासून चांगली तयारी करा. जे पण मुले आर्मी भरतीची तयारी करत असाल तर आर्मी एमईएसच्या भरतीची सुद्धा तयारी चालू ठेवा. ठीक आहे. तर या भरतीमध्ये वयोमर्यादा हे जे मित्रांनो 18 ते 25 वर्ष लागते आणि SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 38 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 25 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये फी जर विचार केला तर जनरल ओबीसी EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असणार आहे आणि SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नसणार आहे. आणि तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार मित्रांनो 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे. तर पहा फेब्रुवारीच्या एंडिंगला सुद्धा मित्रांनो ही भरती निघू शकते आर्मी एमईएसची, किंवा मग मित्रांनो मार्च महिन्यापर्यंत सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे 41,822 जागांसाठी. ठीक आहे.
तर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर पहा, सर्वात आधी तुमच्या यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, दुसरा मित्रांनो तुमच्या यामध्ये ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर पहा, सर्वात आधी तुमची यामध्ये आर्मी एमएस या भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे 100 मार्काची, ज्यामध्ये पहा जीकेचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर रिझनिंगचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर मॅथ्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि 2 घंट्याचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। आणि त्याचबरोबर नेगेटिव्ह मार्किंग आहे या भरतीमध्ये, 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे आणि 2 घंट्याचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। तर आर्मी एमएस या भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे। तर पहा, यामध्ये सर्वात पहिले लेखी परीक्षा आणि दुसरं मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर उंची किती लागते या भरतीमध्ये, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते आणि तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीच्या असाल तर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152 सेंटीमीटर लागते आणि पुरुष उमेदवारांसाठी 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे एसटी कॅटेगरीच्या, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये जर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये मित्रांनो एकच इव्हेंट आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला 24 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, ठीक आहे। तर एवढंच यामध्ये ग्राउंड आहे। तर 1600 मीटर रनिंग हे महिला उमेदवारांसाठी असणार आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी या भरतीमध्ये 5 किलोमीटर रनिंग असणार आहे। तर पहा, सर्वात आधी तुमची आर्मी एमएस मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस या भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे, दुसरं मित्रांनो तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे या भरतीची। तर या भरतीचं जे आहे मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आलं आहे मित्रांनो 41,822 जागांसाठी। तर लवकरच या भरतीचे जे आहे मित्रांनो फॉर्म भरणे चालू होणार आहे। तर जे पण मुले आर्मी भरतीची तयारी करत असाल तर आर्मी एमएस या भरतीची सुद्धा तयारी चालू ठेवा। जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल, ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये लागायचं असेल तर पहा मित्रांनो, आतापासून मार्केटमधून तुम्ही चांगले पुस्तक घ्या किंवा मग तुम्ही फ्लिपकार्टवरून सुद्धा ऑर्डर करू शकता चांगल्या कंपनीचे। अरिहंत पब्लिकेशनचं झालं तर अरिहंत पब्लिकेशनचंच मित्रांनो बेस्ट पुस्तक आहे। तर आतापासून तुम्ही ऑनलाईन वगैरे पुस्तकं मागून घ्या, कारण की हे जे पुस्तक आहे आर्मी एमएसचं हे मित्रांनो पुस्तकांच्या दुकानामध्ये कमी पाहायला भेटते, ठीक आहे। आतापासून मित्रांनो हे पुस्तकं बोलवून घ्या तुम्ही फ्लिपकार्टवरून आणि आतापासून अभ्यासाला लागा आणि आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा, कमीत कमी 6 ते 8 घंटे तरी अभ्यास करा आतापासून। घरी जर अभ्यास करत असाल तर लायब्ररीमध्ये अभ्यास करा, कारण की घरच्यापेक्षा जास्त अभ्यास मित्रांनो लायब्ररीमध्ये होते। तर आतापासून मित्रांनो मोबाईलपासून जेवढं तेवढं दूर राहा, कारण की कसं आहे, हा जो टाईम आहे मित्रांनो हा म्हणजे 2024च्या निवडणुकीच्या अगोदरच ह्या भरत्या निघणार आहे, बऱ्याच तुम्हाला भरत्या पाहायला मिळणार आहे। तर सोशल मीडियापासून जेवढं तेवढं दूर राहा आणि आतापासून अभ्यासाला लागा। त्याचबरोबर तुम्ही जर मित्रांनो ह्या एका वर्षामध्ये जर सतत कष्ट करत राहिले, सतत परिश्रम करत राहिले, सतत अभ्यास करत राहिले तर पुढचं आयुष्य मित्रांनो तुम्हाला राज्यासारखं जगावं लागणार आहे। आणि तुम्ही आता जर मित्रांनो राज्यासारखं जगले तर पुढे मित्रांनो तुम्हाला 12-12, 14-14 घंटे काम करावं लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 14-14 घंटे काम केल्यापेक्षा मित्रांनो 8-10 घंटे अभ्यास करणं मित्रांनो कधीचही चांगला आहे, ठीक आहे। तर आतापासून मित्रांनो तयारी चालू ठेवा आर्मी एमएस मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस या भरतीची। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, या भरतीबद्दल जे पण अपडेट येणार आहे वेळोवेळी मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।